जवळ नांदोशी गावात एक मृत्यू देखील झाला. तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहणी केली, काय म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं आणि सामान्य नागरिकांचं? आज आम्ही सगळे खडकवासलाच्या भागामध्ये नांदेड गावामध्ये आज आम्ही आलेलो आहोत. गेले अनेक दिवस सातत्याने ह्या भागात रोगराई जी वाढते त्याचा आढावा, पाण्याची काय परिस्थिती आहे, लोकांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थता आहे, याच्यासाठी आम्ही आता व्हिजिटला आलेलो आहोत. आज योगायोगाने पुणे जिल्ह्याची DPDCची मीटिंग ही आहे. त्याच्यात गेले अनेक दिवस आम्ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनबरोबर ह्या गोष्टीचा फॉलोअप करतोय. हा विषय मी आजच्या DPDCमध्ये चर्चेला विनंती करणार आहे प्रशासनाला घ्यायला, आणि पुढे कसं जायचं, काय खरं रूट कॉज आहे याचा सायंटिफिक टेम्पर म्हणजे व्यवस्थित तज्ज्ञांशी बोलून पुढे कसं जायचं आणि गोष्ट तातडीने कशी थांबवता येईल. हा खरं तर आउटब्रेक आहे, तर हा आउटब्रेक कसा थांबवता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण म्हणजे खरं तर एक 10 दिवसापूर्वीच मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला एक मीटिंग घेतली होती, आणि त्या मीटिंगमध्ये हे पाण्याच्या प्रदूषणाच्या बद्दल सगळ्यांनीच खूप कंप्लेंट्स केल्या होत्या, त्याची चर्चा मागितली. आणि गेली 10 वर्ष मी स्वतः केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला सातत्याने पत्र लिहिते की ह्या भागात जसं शहर वाढत चाललंय, अनेक ग्रामपंचायती त्या काळात होता, कॉर्पोरेशनमध्ये ती गावं नव्हती, STP प्लांट्स, आणि कॉर्पोरेशनमध्ये अनेक भाग असे जिथे STP प्लांट्स नाही आहेत तरी बिल्डिंग झालेले आहेत, त्यांना OCs मिळालेले आहेत. हा सगळा जो प्रश्न आहे हा अर्बन प्लॅनिंग फेलियर असं म्हणावं लागेल. असा आत्ता तरी ही परिस्थिती दिसते. आता पुढच्या एक 8-10 दिवसात जेव्हा आपल्याला लॅब्समधून रिपोर्ट्स येतील या ते तज्ज्ञ बोलतील तेव्हा आपल्याला जास्ती खरं तर कळेल. पण आत्तापुरतं असं वाटतंय, आत्ता जी प्राथमिक माहिती येते की अर्बन प्लॅनिंग, अर्बन पोल्युशन, प्रदूषण, मग पाण्याचं असेल, हवेचं असेल, या सगळ्या विषयांमुळे रोगराई आज वाढत चालली. आणि ह्याच्यासाठी तातडीने सरकारने, आपल्याला आठवत असेल, स्मार्ट सिटी नावाचा एक कॉन्सेप्ट 10 वर्षापूर्वी केला होता. करोडो रुपये केंद्र सरकारने त्या काळात पाठवले होते. त्यातले 100-150 कोटी रुपये मला वाटतं ते ॲडवायझरी कन्सल्टंट्सलाच दिले होते, मला आठवतंय. आणि त्याच्यामुळे स्मार्ट सिटी पुणे आणि पिंपरी चिंचवड केलं होतं. ती खरंच गेल्या 10 वर्षात किती स्मार्ट झालेली आहे, किती त्याच्यात सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे, किती ट्रॅफिक सुधारला आहे, किती कचऱ्याचं नियोजन झालं आहे, किती आजारपणं वाढली आहेत का कमी झाली आहेत, या सगळ्याचा एक आढावा आणि एक रिपोर्ट काढणं गरजेचं आहे. आपण सगळेच टॅक्स भरतो, आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच नागरिक जबाबदारीने काम करत असतात. मग प्रशासन कुठे कमी पडतंय आणि का कमी पडतंय याचा आढावा आणि एक अतिशय, मला असं वाटतं, गोखले इन्स्टिट्यूट किंवा अशा कुठल्या तरी संस्थेने याचा अभ्यास करून सरकारला एक तातडीने रिपोर्ट द्यायची गरज आहे. आणि हे पाण्याच्या प्रदूषणाबाबतीत मी फक्त पुण्याचा भाग होत नाही, माझ्या लोकसभा मतदारसंघात उजनीचं धरण असेल, नीरा नदी असेल, अनेक ठिकाणी प्रचंड प्रदूषण आहे. आणि ह्याचा आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे गेले 10 वर्ष मी स्वतः अनेक पत्र लिहिलेली आहेत. त्यामुळे हे अतिशय गंभीर विषय आहेत. सरकारने ह्याच्याकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. आणि आम्ही याला विरोधात असलो तरी सरकारला ह्या बाबतीमध्ये पूर्ण ताकदीने सहकार्य करायची आमची भावना आहे, आमची भूमिका आहे. पण आमच्या नागरिकांना वेठीस धरू नका तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे. खडकवासला आणि या शेजारच्या विहिरीचे नमुने तपासणीसाठी दिले, पाणी तपासणीसाठी, तर प्रक्रिया केल्याशिवाय हे पाणी पिणं योग्य नाही असं त्या अहवाल आलेला आहे समोर. त्या अहवालामधूनच कळतं ना आपल्याला काय परिस्थिती आहे. जे पाण्याचं आणि हवेचं प्रदूषण, कारण का इतकं कन्स्ट्रक्शन एकाच वेळी चाललेलं आहे. विटांच्या फॅक्टऱ्या आहेत त्या फार कष्ट करून आम्हाला बंद कराव्या लागल्या. अनेक, कुठली ती प्राईड सिटी ना, प्रयाजा सिटी, मला आठवत आहे, तिथे कॉन्क्रीटचे प्लांट्स आहेत त्या प्रयाजा सिटीमध्ये. मी स्वतः तिथे कधी ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले आहेत. मला पुणे म्युनिसिपल कमिशनरनी शब्द दिला होता की ते बंद होईल आणि तिथे प्रदूषण कमी होईल. तिथल्या बिल्डिंग्समधल्या सगळ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना सारखा खोकला होत असतो, कारण का तेवढंच
तिथे वायू प्रदूषण आहे. तशीच पाण्याची परिस्थिती पुण्यात अनेक वर्ष आहे आणि ते अति व्हायच्या आधीच आम्ही त्याची नोंद केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला, जशी गंगा साफ करण्यासाठी, गंगा साफ करण्यासाठी केंद्र सरकारने एवढा मोठा निधी दिला, त्याचा आढावा नक्की रिपोर्ट आला नाही. त्या काळात उमा भारतीजी त्याच्या मंत्री होत्या. आता उमाजी खासदारी नाही आहेत आणि उमाजी आज मंत्री नाही आहेत, पण त्यांच्या काळात हा मोठा उपक्रम सुरू केला होता. त्याचं पुढे नक्की काय झालं, त्याचं काय ऑडिट आहे याची माहिती आमच्याकडे नाही. अनेक वेळा आम्ही मागितलेली आहे. तसंच पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रदूषणाचा एक डिटेल आढावा घ्यायची वेळ आलेली आणि ते अर्जंट आहे. म्हणजे इट्स अ रेड अलर्ट. मला विहिरीचं पाहणी केली, त्यानंतर पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सांगितलं की ह्या विहिरीचं पाण्याच्यामुळेच या रोगाचा प्रसार झालाय. तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात की या विहिरीच्या पाण्याचा काही संबंध नाही. नेमकं खोटं कोण बोलतंय? मला असं वाटतं हा खूप गंभीर आरोप आपण करताय किंवा मीही चॅनल्सवर ते पाहिलेलं आहे. मी श्री आबिटकरांना आज फोन करणार आहे आणि माझ्या ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करते, याचा डिटेल रिपोर्ट त्यांच्याकडून घेणार आहे. कारण का लोकप्रतिनिधी म्हणून मलाही कळलं पाहिजे ना, कारण का प्रशासन एक सांगते आणि मंत्री एक सांगतायत. कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे, मात्र त्या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाहीये. महापालिकेकडनं अशी कोणती जे काही पद असतं ते मंजूरच करण्यात आलं नाहीये. जीपीएस असा आजार आहे जो न्यूरॉन संदर्भात आहे, त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ शकत नाही किंवा रुग्ण जाऊ शकत नाही. साधारणपणे सरकारने एकच हॉस्पिटल का करावं? जेव्हा असा एपिडेमिक येतो किंवा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकारने. कारण काही सरकारची चुकी आहे ना. सरकारच्या निष्क्रिय कामामुळे ही रोगराई पसरते. त्याच्यामुळे ह्याला नैतिक हा शब्द जरा या सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतोय दुर्दैवाने. पण काहीतरी नैतिकता या सरकारने ह्या बाबतीत तरी दाखवावी. शहरी गरीब योजनाबाबत यांना मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे, पण त्याच्यासाठी अट आहे की आधार कार्डवर पुण्याचाच ऍड्रेस असावा. आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी ही पुण्याच्या प्रशासनाची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. आज डीपीडीसी मध्ये मी मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही, शेवटी तो नागरिक आहे हो, या देशाचा नागरिक आहे. तुम्ही काय आधारवर आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे? ही रोगराई सध्या वाढत चाललेली आहे. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. सुप्रिया सुळे यांनी त्या गावाला भेट दिलेली आहे. दूषित पाण्याबाबत तज्ज्ञांशी बोलणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. तर यावेळी सरकारने गांभीर्याने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.